राहुल शेवाळे बोलतात, थेट जाऊयात. धोरण बनवण्याचं असल्यास महाराष्ट्र शासनाचे नगरविकास व गृहनिर्माण विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे. पण 20 आमदारांच्या संख्येवर त्यांना ह्या गोष्टी शक्य होणार नाही आहे, कारण राज्य सरकारमध्ये त्यांचं बहुमतच नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट कायदेशीरदृष्ट्या होऊच शकत नाही आहे. दुसरं काल त्यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, परिवहन विभाग खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास तिकीट दरवाढ कमी करून 5, 10, 15, 20 फ्लॅट रेट ठेवणार. बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बसेस, 900 डबल डेकर बेस्टच्या संदर्भात. तर परिवहन विभाग हा यापूर्वीच आपल्या सर्वांना माहिती आहे की हा तोट्यात आहे. बेस्टचा जो इलेक्ट्रिक विभाग आहे तो आर्थिक नफ्यात आहे आणि त्यामुळे परिवहनची तूट भरून काढण्याकरता वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेला त्याकरता अर्थसहाय्य करावं लागतं. परिवहन विभागाच्या पेमेंटसाठी पण परिवहन विभागाकडे पैसे नसतात, तर महानगरपालिका त्याकरता आर्थिक सहाय्य करते. पण महानगरपालिकेला हे आर्थिक सहाय्य करताना नगरविकास खात्याची परवानगी घ्यावी लागते आणि राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. नगरविकास आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय परिवहन खात्यात कुठलाही पैसा हा मुंबई महानगरपालिका देऊ शकत नाही आणि त्यामुळे राज्य सरकार आणि परिवहन विभागाची जर परवानगी हवी असेल, नगरविकास विभागाची जर परवानगी हवी असेल, तर राज्यात बहुमत असणं महत्त्वाचं आहे. 20 आमदारांच्या जोरावर कुठलाही हा प्रस्ताव राज्य सरकार किंवा नगरविकास विभागाकडे हा मंजूर होऊ शकत नाही. सार्वजनिक आरोग्य विभागात त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईत 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय करणार आहे. शताब्दी गोवंडी, शताब्दी कांदिवली असा त्याचा उल्लेख केला. त्याकरता आम्ही सांगू इच्छितो की कायद्यात अशी तरतूद आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जी अंमलबजावणी करावी लागते त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी व नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी आवश्यकता आहे. प्रस्ताव मांडण्याचा अधिकार फक्त मनपाला आहे. केंद्रात 7 खासदार असल्यामुळे ते पण शक्य नाही, केंद्रात त्यांची मेजॉरिटी नाही. त्यामुळे हा प्रस्ताव केंद्रात पण मंजूर होऊ शकत नाही आणि राज्यात पण त्यांचा मंजूर होऊ शकत नाही. त्याकरिता राज्यात सरकार बहुमत असणे आवश्यक आहे. 20 खासदारांच्या संख्येमुळे हे त्यांचं 20 आमदारांच्या संख्येमुळे हा पण प्रस्ताव त्यांचा होऊ शकत नाही आहे. शिक्षण विभाग पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज आपल्या सर्वांना माहिती आहे, मुंबई मनपा नियम 1888च्या अनुषंगे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षणाची आहे आणि जर ज्युनियर कॉलेज जर करायचं असेल तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची मान्यता आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारच्या संपूर्ण परवानगी आवश्यक आहे आणि त्याकरता पण राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे. 20 आमदारांच्या जोरावर हा प्रस्ताव तिकडे होऊ शकत नाही. आत्मसन्मान, मुंबईकरांचा स्वाभिमान, घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार, नोंदणीकृत कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांच्या नोंदणीच्या बाबतीत अशा त्यांनी त्याचा उल्लेख केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईतील हजारो कष्टकरी अशा असंघटित महिलांना न्याय देण्यासाठी शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कंडप मशीनसारखे अभिनव योजना, त्यावेळी आता आत्मसन्मानाचे वल्गना करणारे सध्या राज्य सरकारच्या त्यावेळी विरोधात होते. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण सर्वांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे. लाखो बहिणींना आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यावेळी ह्या लाडकी बहीण योजनेलाच ह्या लोकांनी विरोध केलेला आहे. राज्य शासन महिलांसाठी ज्या घरकाम करणाऱ्या महिला यांकरता यापूर्वी 10,000ची योजना राज्य सरकारतर्फे चालू आहे आणि कोळी बांधवांची आणि कोळी मच्छीमार महिलांच्या विक्रेत्यांच्या नोंदणीचा जर उल्लेख केला तर ज्या वरळी विधानसभाचे प्रतिनिधित्व युवराज करतात त्या वरळी विधानसभेतच गेल्या 5-6 वर्षात किती कोळी महिलांची नोंदणी झाली आणि किती कोळी महिलांना आर्थिक सहाय्य त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या 2.5 वर्षातच केलं, त्याची माहिती खऱ्या अर्थाने लोकांसमोर त्यांनी मांडली पाहिजे. प्रत्येकाला सुरक्षित पार्किंगच्या बाबतीत ह्याच्या संदर्भात पण मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 61 व 63च्या अन्वये सुरक्षित व नियोजित पार्किंग उपलब्ध करून देणारी सुविधा मनपाची जबाबदारी आहे आणि याच्यात ऑलरेडी महानगरपालिकेच्या DCRमध्ये ह्याचा सर्व प्रोव्हिजन आहे. परंतु यापूर्वीच पार्किंगचा FSI वापरून बिल्डर लॉबीला कसा फायदा होईल हा एक मोठा स्कॅम आणि घोटाळा यापूर्वीच झालेला आहे. त्याची पण माहिती लोकांसमोर जनतेसमोर आली पाहिजे. स्वयंरोजगाराच्या संदर्भात 1 लाख तरुणींना प्रत्येकी 25,000. तर या संदर्भात मनपा अधिनियम 1888च्या कलम 49, 100 आणि 123च्या अंतर्गत सार्वजनिक हेतूसाठी निधी वापरण्याचा अधिकार आहे.
स्वयंरोजगार सहायता निधी व बिनव्याजी कर्ज ही बाब वैयक्तिक असून ह्याचा संपूर्ण अधिकार हा राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारमध्ये जर प्रस्ताव मंजूर करायचा आहे तर तिथे पण 20 आमदाराच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही, तिकडे बहुमत असणं अत्यंत आवश्यक आहे।